पाहिजे ना. तर याविषयीचा ठराव जो आहे वरील विषयावर म्हणजे आता HTBT संबंधी काही चर्चा करण्याची काही खास राहिलं नाही. सगळ्यांनाच HTBT पाहिजे कारण निधनाचा खर्च फार मोठा आहे. ही परिषद सर्वानुमते शासनास सूचित करण्याचे ठरवते की तणनाशक सहनशील कापूस वाहनांच्या पेरणी संबंधी सगळे अडथळे पुढील खरीप हंगामाआधी दूर करण्यासाठी त्वरित सरकारने पावले उचलावी असं ही सूचना आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026-27 मग हे बियाणं प्रमाणित असो की अप्रमाणित असो आम्ही आमच्या रिस्कवर लावणार. तेव्हा शासनाने काही प्रमाणित करण्याची गरज नाही. फक्त लागवडीची अनुमती असावी जेणेकरून संबंधित विभाग आणि पोलिसांचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. ही दुसरी गोष्ट आहे की आपल्याला सूचित करायची आहे. म्हणजे मी वाचतो तुम्हाला ठराव आवडला तर लगेच टाका. कापूस वाहनांमध्ये उत्पादकता गुणवत्ता व पुनर्वैविध्यता आणण्याकरिता जनुकीय अभियांत्रिकी हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. म्हणून जागतिक पातळीवर शेतकरी स्पर्धाक्षम व्हावा यासाठी जनुकीय अभियांत्रिकी व कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने शेतकरी समृद्ध होईल अशी पावले उचलणे आवश्यक आहे अशी सूचना सरकारला करण्यात आली. दुसरा विषय आहे बियाणे उत्पादनचा जो उद्योग आहे. बियाणे उत्पादन जो करतात लोक म्हणजे कंपन्या आहेत ते सगळे लोक. तर बियाणे उत्पादन उद्योग आणि ग्राहक शेतकरी तत्संबंधीच्या कायद्यासंबंधी हा दुसरा ठराव आहे. ही परिषद सर्वानुमते शासनास सूचित करण्याचे ठरवते की सर्व पिकांच्या बियाण्यांच्या सोबत असलेले सत्य विवरण पत्र म्हणजे त्याला आपण ट्रूथफुलचं लेबल म्हणतो ना ते खालील बाबी त्याच्यामध्ये सुस्पष्टपणे नमूद केल्या पाहिजे. काय असलं पाहिजे तुमच्या बियाण्याच्या पाकिटावर? तर बियाण्याचे उत्पादन वर्ष आहे ना म्हणजे बियाण्याचे उत्पादन वर्ष असायला पाहिजे. दुसरं पाकिटातील बियाण्यांची संख्या पण त्याच्यावर लिहिलेली असते. बियाण्यावर प्रक्रिया केलेल्या कीटनाशक व बुरशीनाशक रसायनाचे नाव प्रति किलो किती वापरलेलं आहे हे त्यांनी लिहिलं पाहिजे. कारण बियाणं पाकिटामध्ये बियाणं जास्त असलं आणि तितकंच प्रमाण जर का वापरल्या गेलं तर ते बियाण्यामध्ये दोष निर्माण होतो. कायद्याने निर्देशित केल्याप्रमाणे चाचण्यांचे प्रमाणपत्र व दिनांक हे त्याच्यावर नमूद असलेलं पाहिजे. बियाण्याच्या वैधता कालावधी किती काळ म्हणजे एक्सपायरी डेट असली पाहिजे. होते काय की आपल्याला जे पाकिट मिळतात त्या पाकिटावर एक्सपायरी डेट असतेच. किती असलं पाहिजे हे त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे. म्हणजे 4 मायक्रोग्राम एका टिश्यूमध्ये असलं पाहिजे. रासायनिक खतांच्या बाबतीत तुम्हाला त्याचं जे काही लेबल आहे त्याच्यावर रासायनिक खते व त्यासोबत सत्य विवरण असलेलं पत्र म्हणजे जसं बियाण्यावर असते तसंच त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? त्याच्यावर लिहिलं पाहिजे खताचा pH किती आहे, सामू किती आहे हे लिहिलेलं असलं पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं तर खतामुळे ज्या जमिनी खराब होतात त्या जमिनी खराब होणार नाही. म्हणजे तुम्ही त्याला ट्रीटमेंट कराल आणि खतं वापरल्यानंतरही
म्हणजे जे कोणी सेंद्रिय शेती करणार नसतील त्यांच्यासाठी. नाही तर सगळेच आता सेंद्रिय शेतीला लागले, मग कदाचित हे लिहिलं तसं करता येणार नाही. पण सेंद्रिय खतांना सुद्धा हे असलं पाहिजे, नाही का बिलकुल सेंद्रिय खत. आणि ते तसं कायद्यामध्ये लिंकिंग नाही आहे, पण तरी सुद्धा जे लोक लिंकिंग करतात